विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी कुशल क्षीरसागर आमच्या इनोव्हेटिव्ह व्यू पब्लिकेशनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो आता बघा डोमेस्टिक वायरिंग मध्ये कनेक्शनच्या पद्धती। ही जे सर्किट डायग्राम तुम्ही जे नीट बघितली तर या ठिकाणी मी 6 लॅम्प दाखवलेले आहेत। त्यापैकी 3 स्वतंत्र वन वे स्विचने नियंत्रित केलेले आहेत आणि बाकीचे 3 हे एका वन वे स्विचने त्याच्या ग्रुप प्रमाणे नियंत्रित केलेले आहेत। जर या सर्किट मधील वायर हे अगदी बरोबर सर्किट डायग्राम मापाप्रमाणेच असेल तर जास्त पॉइंट हे फक्त बॉक्सेस मध्येच करायची आवश्यकता असते। याचा परिणाम असा की वायरिंगची किंमत आणि श्रम आपले जास्त वाढतात। आर्थिक दृष्ट्या याच्या 2 पद्धती असतात, एक म्हणजे लूप इन पद्धत आणि दुसरा म्हणजे जॉइंट बॉक्स पद्धत। पहिली मेथड बघा लूप इन पद्धत। या पद्धतीमध्ये स्वतंत्र जॉइंट वापरत नाहीत, त्याऐवजी ॲक्सेसरीजच्या टर्मिनल पासून ट्विस्टेड जॉइंटचा वापर करायचा। ज्या ज्या ठिकाणी लूप इन पद्धतीची वायरिंग करायची असेल त्या त्या ठिकाणी वायरिंग जंक्शन आणि कनेक्शन बॉक्सच्या वापराशिवाय करायचं। घरगुती वायरिंग करायचे असेल तर ह्या मेथडला प्रिफर केले जाते। याच्यामध्ये बघा लूप इन मेथड बाय युजिंग 2 प्लेट सीलिंग रोजेस अँड स्विचेस। या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, लूप इन पद्धतीमध्ये 2 प्लेट सीलिंग रोजचा आणि स्विचेसचा वापर केलेला आहे। डायग्राम मध्ये बघू शकता की वायरिंगची लूप इन मेथड जे आपण दाखवलेली आहे। 2 प्लेट सीलिंग रोज आणि स्विचेस यांच्या टर्मिनलवर जसे पाहिजे तसे आपल्या आवश्यकतेप्रमाणे पिळी देऊन त्याला जॉईंट करायचं। या ठिकाणी बघा डोमेस्टिक सर्किट डायग्राम प्रत्यक्ष वापरासाठी अनुकूल नसताना सुद्धा त्याचा वापर कॉन्ड्यूट, बॅटन आणि केसिंग कॅपिंग पद्धतीसारख्या वायरिंग साठी केला जात नाही। प्रत्यक्ष कामासाठी योग्य असे सर्किट मी या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे। आता बघा लूप इन पद्धत जे आहे तर त्याच्यामध्ये 3 प्लेट जे आपले सीलिंग रोजचा वापर कसा करायचा। या डायग्राम मध्ये तुम्ही बघा की रोजचा वापर 3 प्लेट सीलिंग मध्ये काय होतो। सीलिंगच्या रोजच्या 3ऱ्या टर्मिनलच्या वापरामुळे आपले जे स्विच आहे तिथपर्यंतच फक्त 2 केबल वापरतात। त्यामुळे काय फायदा झाला, केबलची लांबी कमी होऊन केबल कमी लागते। जॉइंट बॉक्स मेथड बघा, जॉइंट बॉक्स सिस्टीम काय असते की या पद्धतीमध्ये केबलच्या टॅपिंग साठी त्याचे जॉइंट करावे लागतात। सर्व केबल कंडक्टरचे जॉइंट करण्यासाठी पोर्सिलेन कनेक्टर असलेले योग्य जॉइंट बॉक्सेस वापरायचे। मेन सर्किट किंवा सब सर्किटचा जे केबल मार्ग आहे तर त्या केबल मार्गावरील जे पॉइंट आहेत तर त्या पॉइंटवर उघडे किंवा पीळ असलेले जॉइंट करायचे नाही। जेथे जेथे जॉइंट करणे आवश्यक असते तेथे तेथे योग्य कटआउट किंवा जंक्शन बॉक्सचा वापर करायचा। या डायग्राम मध्ये बघा मी जॉइंट बॉक्स पद्धत दाखवलेली आहे। या पद्धतीमध्ये आपण काय केलेलं आहे मित्रांनो, केबलची जी जोडी आहे ते स्विच पासून त्याच्या सीलिंग रोज पर्यंत त्या जंक्शन बॉक्स मधून जोडता येते। केबलची लांबी पाहून जंक्शन बॉक्स, लाईट पॉइंट आणि स्विच यांच्यामध्ये ते बसवलेलं आहे। त्या ठिकाणी काय की योग्य कटआउट किंवा जंक्शन बॉक्सचा वापर करायचा आणि हीच डायग्राम आपण जॉइंट बॉक्स मेथड दाखवलेली आहे। याच पद्धतीमध्ये मित्रांनो केबलची जोडी स्विच पासून सीलिंग रोज पर्यंत जंक्शन बॉक्स मधून जोडता येते। केबलची लांबी पाहून जंक्शन बॉक्स, लाईट पॉइंट आणि स्विच यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे बसवलेले आहे। तेव्हा तर मित्रांनो भेटूयात आपल्या पुढील व्हिडिओमध्ये आणि आमचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला, शेअर करायला विसरू नका व आमचं जे YouTube चॅनल आहे IVVP ऑनलाइन या YouTube चॅनलला नेहमी सबस्क्राइब करा। बेल आयकॉन मधील ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओची माहिती आपणापर्यंत पोहोचत राहील। तोपर्यंत धन्यवाद।